तो डोसा खायचा आहे, पण डाळ तांदूळ भिजवायलाच विसरलात. तर काळजी नका करू. आता आपण इथे इन्स्टंट डोसा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतले मोड आलेले कडधान्य. तर इथे मी वाटाणा, मटकी, मूग, राजमा, हरभरा आणि कुळीथ घरी असलेले सगळे कडधान्य तुम्ही घेऊ शकता. मी ते त्याला मोड आणून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर यासाठी आपण सगळ्यात आधी मोड आलेले सगळे कडधान्य घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण आणि 1-2 मिरच्या. हे लावता लावता इथे मी ना 3 वाटी कडधान्य आहे मोड आलेलं, तर मी 1 वाटी रवा घेते. हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी बारीक करून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण ते मिक्स करून घेतले. असंच आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता. आता इथे रवा भिजलेला आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून अजून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी खूपच जाड आहे इथे. मी थोडंसं पाणी घालून यामध्ये हे पातळ करून घेतलं आहे. इथे वाटत असेल की हा फेस कशाचा आहे, तर हे मिक्सरला लावल्यानंतर हा असा फेस येतो. आता मी पॅनमध्ये ना थोडंसं तेल लावून पुसून घेतलेलं होतं. पॅन आता बराच गरम झालेला आहे. मध्ये मध्ये शर्विल लुडबुड करतोय. आता आपण इथे डोसा घालून घेऊ. छान असा आपल्याला डोसा पसरून घ्यायचे. कन्सिस्टन्सी जास्त पातळ सुद्धा नका करू. आता आपण याला 2 ते 3 मिनिटे छान भाजू देऊ. बाजूने मी थोडंसं तेल सोडते. हा डोसा खायला खूपच चविष्ट आणि पौष्टिक आहे. वेट लॉससाठी सुद्धा हा खूपच छान आहे आणि बनवायला पण अगदी इझी. यामुळे आपल्या पोटामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य जातात. बघू शकता इथे डोसा तयार झालाय. अशा प्रकारे आपण सगळे डोसे करून घेऊ. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. यामध्ये ना आपण फर्मंट केलेला आहे ना आपण सोडा वापरलाय. खूपच पौष्टिक आहे. तुम्हाला हा डोस्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ह्या संडेला असा डोसा बनवून बघा.